पुण्यापासून अवघे 25 ते 30 किलोमीटर असणारं हे शिवमंदिर तुम्ही कधी पाहिलंत का? तर नमस्कार सर्वांना. श्रावण महिना सुरू होताच सणांची चाहूल लागते. दीप अमावस्येला श्रावण महिना चालू होतो. मग नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोपाळकाला आणि शेवटी असतो अमावस्येला तो म्हणजे काही भागातला बैलपोळा. त्यातून श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो. त्यामुळे शिवभक्तांची गर्दी शिवमंदिरात पाहायला मिळते. खास करून श्रावणी सोमवारी उपवास करून सगळे देवदर्शनासाठी जातात. हे मंदिर आहे चतुर्मुख मंदिर. चौबाजूंनी सुंदर निसर्गाने नटलेल्या या मंदिराला तुम्ही एकदा नक्कीच व्हिजिट करा. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सुंदर छोट्या छोट्या टेकड्या आणि अप्रतिम निसर्ग सौंदर्य अनुभवण्याचा तुम्ही आनंद नक्कीच घेऊ शकता. मंदिराच्या समोर हे डमरू असणारं भव्य त्रिशूळ आणि ओम इथलं मुख्य आकर्षण. मंदिराच्या दोन्ही बाजूला 2 मोठे दीपस्तंभ आहेत. या मंदिरात तुम्हाला 2 नंदी पाहायला भेटतील. बहुतेक एक जुना आणि एक नवीन असं काहीतरी असावं. मुख्य मंदिर हे दगडातील बांधकाम दिसतं. शिवलिंगांचं दर्शन घेऊन थोडं शांत मंदिरात बसावं. दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून आणि गर्दीतून स्वतःसाठी थोडासा वेळ काढून एखाद्या मंदिरात शांत जाऊन बसावं. मंदिरात असणारी पॉझिटिव्हिटी मनाला खरंच खूप सुखद आनंद देऊन जाते. मंदिरात गेल्याने मन हलकं होतं, अगदी प्रसन्न वाटतं आणि मंदिरात भेटणारी शांती किंवा पॉझिटिव्हिटी कुठेही भेटत नाही. आपण या मंदिराच्या बॅक साईडला गेल्यानंतर सुंदर अगदी जाई, जुई, सोनचाफा वगैरे वेगळी वेगळी फुलं आपल्याला पाहायला भेटतील. मंदिराच्या बॅक साईडला या झाडाच्या खाली अजून एक शिवलिंग आहे आणि गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा आहे. खास करून श्रावण महिन्यामध्ये सोमवारी या मंदिरामध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते आणि सगळे असं म्हणतात की इथे खिचडीचाही प्रसाद वाटप असतो. मंदिराच्या समोर हे एक दत्तांचं मंदिरही आहे आणि हे वेगळं एक काहीतरी पाहायला भेटलं. तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा ते काय होतं ते.